सर्वप्रथम TYBA जनरल या विषयाच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण पहिल्या महायुद्धाचे परिणाम हा जो टॉपिक आहे तो आपण संपवलेला आहे. अपेक्षा करतो की तो तुम्हाला समजला असेल. आता आज आपण बघणार आहोत पॅरिस शांतता परिषद. म्हणजे पहिलं जागतिक महायुद्ध संपलं आणि या जागतिक महायुद्धानंतर पॅरिस येथे एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं. म्हणजे म्हणून जेथे त्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्याच्यावरून त्या परिषदेला ते नाव देण्यात आलं की पॅरिस शांतता परिषद. ती 1919. मग या परिषदेअंतर्गत नेमक्या काय घडामोडी घडल्या? ठीक आहे, पहिल्या जागतिक महायुद्धानंतर ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. मग ही कशासाठी आयोजित करण्यात आलेली होती? याच्यात किती राष्ट्र सहभागी होते? याच्यात नेमके कोणते वेगवेगळे तह झाले? पराभूत राष्ट्रांवरती जे तह लादण्यात आले, या सर्वांची माहिती आपण याच्या अंतर्गत बघणार आहोत. आता साधारणतः 18 जानेवारी 1919 म्हणजे फ्रान्समधील पॅरिस पासून अगदी जवळच असलेला एक राजवाडा आहे, इतिहास प्रसिद्ध वर्साईचा राजवाडा. या ठिकाणी जो आरसे महल आहे, या ठिकाणी त्या परिषदेला सुरुवात झालेली होती 18 जानेवारी 1920. मग साधारणतः आपण याच्यामध्ये सहभागी राष्ट्रांचा जर विचार केला तर जवळजवळ 32 देशातील 70 प्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी झालेले होते. मग या परिषदेसाठी कोणत्या देशाने किती प्रतिनिधी पाठवायचे हे अगदी त्या बड्या राष्ट्रांनी अगोदरच ठरवून दिलेलं होतं. म्हणजे एखाद्या राष्ट्राचे किती 2-3 किती प्रतिनिधी असले पण त्यांनी मत मात्र एकच द्यायचं. म्हणजे थोडक्यात एक मत देण्याचा जो अधिकार होता, तो किती मत देण्याचा अधिकार होता, तो एकच. म्हणजे अगदी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम जी झाली तर आय थिंक हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांना यावर्षी विचारण्यात आलेला होता की किती मत देता येतात या सहभागी राष्ट्रांना. तर एक मत, तुमचे प्रतिनिधी जरी 1 किंवा 2 किंवा 3 असले तर तुम्हाला फक्त एक मत देण्याचा अधिकार या अंतर्गत देण्यात आलेला आहे. मग इंग्लंड, त्यानंतर अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, न्यूझीलंड, ब्राझील, बेल्जियम, चीन, त्यानंतर ग्रीस, तुमचं पोलंड, पोर्तुगाल सारखं राष्ट्र, सर्बिया आणि रुमानिया इत्यादी देशांना काय 2 किंवा 3 प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. म्हणजे ही जी एवढी राष्ट्र आहे, मी जी आता नावं तुम्हाला सांगितली, या देशांनी किंवा या राष्ट्रांनी 2 किंवा 3 प्रतिनिधी पाठवावे असं ठरवून देण्यात आलेलं होतं. म्हणजे थोडक्यात तो अधिकारच त्यांना देण्यात आलेला होता. पॅरिस शांतता परिषदेमध्ये म्हणजे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यानंतर इंग्लंडचे जे पंतप्रधान होते लॉईड जॉर्ज, फ्रान्सचे अध्यक्ष होते क्लेमेन्सो आणि इटलीचे ऑर्लेडो, हे जे 4 नेते होते यांनी या परिषदेमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली होती. त्यामुळे ती परिषद जी होती ती अतिशय आपण काय म्हणतो जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची परिषद ती ठरलेली दिसते. 28 साधारण त्याच्यानंतर पुढील कालखंडामध्ये 28 जून 1919 मध्ये म्हणजे व्हर्सायच्या या राजवाड्यातील आरसे महालात जो व्हर्सायचा तह होता, म्हणजे तो तह कोणावर लादण्यात आला होता तर त्या जर्मनीवर लादण्यात आलेला होता. तर या तहावर फायनली म्हणजे मध्ये बरीच प्रोसिजर होते, ते काय आपण घेतलेली नाही, पण मी मग सांगतोय की 28 जून 1919 व्हर्सायच्या या तहावरती, म्हणजे थोडक्यात या तहाचा जो आपण काय म्हणतो तहावरती जर्मन शिष्टमंडळाने मसुदा असतो एक तह बनवणं, म्हणजे त्याचा मसुदा तयार करावा लागतो. याच्यावर या जर्मन शिष्टमंडळाने स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. त्यातून व्हर्सायचा इतिहास प्रसिद्ध आणि जर्मनीसाठी अतिशय अपमानकारक असलेला हा तह घडून आलेला होता. हा जर्मनीसाठी अपमानकारक का होता? कारण सर्वस्वी पहिल्या जागतिक महायुद्धासाठी कोणाला जबाबदार धरण्यात आलेला असेल तर ते म्हणजे तुमचं जर्मनी राष्ट्र.
म्हणून मग एक मोठ्या प्रमाणावर युद्धखंडने देखील त्यांच्यावर लादण्यात आली. म्हणून जर्मनीसाठी हा अतिशय अपमानकारक तह असा होता असं म्हटलं जातं. आता आपण बघूया पॅरिसचे तह. म्हणजे याच्यामध्ये पॅरिस या ठिकाणी ठीक आहे, ही परिषद भरली होती. मग या परिषदेअंतर्गत वेगवेगळे तह या विजित राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रांवर लादलेले होते. मग ते तह कोणते बरं? मग व्हर्सायच्या तहावर जर्मनीच्या सह्या झाल्या. म्हणजे थोडक्यात व्हर्सायचा तह कुणावर लादण्यात आला? तर जर्मनीवर. मग त्यानंतर विजेत्या राष्ट्रांनी काय केलं? जी पराभूत राष्ट्र होती या राष्ट्रांवर देखील अनेक वेगवेगळे तह लादलेले होते. मग आता त्यापैकी जे काही प्रमुख तह आहे, आता ऑस्ट्रिया बरोबर सप्टेंबर 1919 मध्ये साधारण झालेला जो तह होता तो म्हणजे सेंट जर्मेनचा तह होय. म्हणजे या तहातील ज्या अटी आहेत त्या आपण अगदी शॉर्टकटमध्ये पुढे बघणार आहोतच. त्यानंतर जर्मनी सारखेच म्हणजे ऑस्ट्रियाच्या ताब्यातील जर्मनीचे म्हणजे प्रदेश जे आहे ऑस्ट्रियाचे काढून घेऊन परत ऑस्ट्रियाचा लहान देश बनवण्यात आला. म्हणजे जर्मनीला देखील असं जर्मनीचे प्रदेश काढण्यात आलेले होते ना, मग अगदी तशाच प्रकारे काय झालं, ऑस्ट्रियाचे देखील काही प्रदेश त्याच्या ताब्यातून काढून घेण्यात आले आणि ते कोणाला म्हणजे यांच्याकडे दोस्त राष्ट्रांनी ते घेतले आणि त्याचं जे आकारमान होतं या ऑस्ट्रियाचं ते अगदी छोटं करण्यात आलेलं होतं. त्यानंतर बल्गेरिया या राष्ट्रावर जो तह लादण्यात आला नोव्हेंबर 1919 मध्ये तो म्हणजे तुमचा न्यूलीचा तह. त्यानंतर पुढचा जून 1920 मध्ये म्हणजे या पॅरिस परिषदेमध्ये जे तह विजेत राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रांवर लादले ते आपण बघतो आहे. जून 1919 मध्ये हंगेरीवर ट्रायनॉनचा तह लादण्यात आलेला होता. त्यानंतर अगदी तुर्कस्तानचा जर विचार केला तर ऑगस्ट 1920 मध्ये सिवर्स हा तह जो होता तो या तुर्कस्तानवर किंवा टर्की राष्ट्रावर लादण्यात आलेला होता. म्हणजे वरील सर्व हे जे तह आहे मी तुम्हाला सांगितलेले सेंट जर्मन असेल किंवा न्यूलीचा किंवा ट्रायनॉन किंवा तुमचा सिवर्स आणि अगदी सर्वात पहिला म्हणजे व्हर्सायचा तह जो कुणावर लादण्यात आलेला होता? जर्मनीवर. या सर्व तहांना एकत्रित काय म्हटलं जातं? तर पॅरिसचे तह असं म्हटलं जातं. म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि राष्ट्रसंघ यांच्या ज्या तरतुदी होत्या या तरतुदीचं एक करारपत्र अगदी याच्या सर्वात शेवटी जोडण्यात आलेलं होतं. मग आता सर्वप्रथम आपण बघूया व्हर्सायचा तह. आता हा कुणावर लादण्यात आलेला होता? तर जर्मनीवर. मी तुम्हाला सांगितलं. मग या तहाच्या नेमक्या अटी काय होत्या? आता सर्वप्रथम वेगवेगळे आहे समजा, तर त्याच्यातील पहिला जो भाग आहे किंवा जो टॉपिक आहे सब टॉपिक तो आहे प्रादेशिक तरतुदी. प्रादेशिक तरतुदी व्हर्सायच्या तहाच्या काय होत्या की ज्या जर्मनीवर लादण्यात आल्या? तर पहिलं होतं अल्सेस व लॉरेन्स प्रदेश फ्रान्सला परत देण्यात आले व्हर्सायच्या तहानुसार. त्यानंतर राहीन प्रदेशात दोस्तांच्या फौजा 15 वर्ष ठेवाव्यात आणि दर 5 वर्षांनी काय करायचं? 1/3 लष्कर हळूहळूपणे करून काढून घ्यायचं. असं या तहातील प्रादेशिक तरतूद होती. सार नावाचा जो प्रांत आहे तो राष्ट्रसंघाकडे देण्यात आलेला होता. त्यानंतर युपेन, मेलमेडी, मॉर्सेनेट ही जी 3 शहरं आहेत ती या व्हर्सायच्या तहाच्या प्रादेशिक तरतुदींनुसार बेल्जियमला देण्यात आली. सेत्सिविक नावाचा जो प्रांत होता तो देखील या डेन्मार्क राष्ट्राला देण्यात आलेला होता. आणि डॅन्जिंग नावाचं जे बंदर होतं हे बंदर सर्वांसाठी खुलं करण्यात आलेलं होतं. आणि अगदी शेवट बघितलं तर पोलंड नावाचं जे राष्ट्र आहे, पॉलिश नावाचा जो कॉरिडॉर होता तो त्या पोलंडला देण्यात आलेला होता. आता त्यानंतर पुढचं समजा त्याच्यात प्रादेशिक तरतुदी झाल्या या व्हर्सायच्या तहाच्या. मग वेगवेगळ्या आर्थिक तरतुदी काय होत्या? सर्वप्रथम $300 कोटी युद्धखंडनी जर्मनीने दोस्त राष्ट्रांना द्यावी. का? आता युद्धासाठी खरं तर सर्वस्वी जर विचार केला तर जर्मनी हे राष्ट्र जबाबदार आहे. मग त्याची युद्धखंडनी म्हणजे युद्धाची नुकसान भरपाई म्हणून या राष्ट्राने काय करायचं? $300 कोटी युद्धखंडनी द्यायची. त्यानंतर 1600 टनावरील जी व्यापारी जहाजे असतील ती जर्मनीने काय करायचं? दोस्त राष्ट्रांच्या किंवा त्या दोस्त राष्ट्रांच्या गटातील जी काही वेगवेगळी राष्ट्रे होती त्यांच्या ताब्यामध्ये दिली जावी. त्यानंतर फ्रान्स, बेल्जियम असेल किंवा तुमचा इटली यांना 10 वर्ष जर्मनीने भरपूर कोळसा पुरवावा. जर्मनीकडे ऑलरेडी कोळसा होताच. फ्रान्स व बेल्जियम यांना उत्तम प्रकारची घोडे आणि गुरे देखील पुरवावीत. त्यानंतर पुढचं जे आहे
आयात निर्यातीसाठी दोस्त राष्ट्रांना सवलती द्याव्यात. आता इथं काही ठिकाणी थोडे मिस्टेक झाले बघा, वचा ब झालाय पूर्वावित, जे होतं थोडं टायपिंग मिस्टेक, कारण ते सर्व टाईप करायचं असतं. म्हणजे आयात निर्यातीसाठी दोस्त राष्ट्रांना काय तर वेगवेगळ्या सवलती देण्यात याव्यात, ही एक आर्थिक तरतूद या वर्षाच्या तहाची होती. त्यानंतर कोल कॅनॉल जो होता तो सर्व राष्ट्रांच्या वाहतुकीसाठी खुला केला जावा. म्हणजे अशा प्रकारच्या आर्थिक तरतुदी या वर्षाच्या तहाच्या अंतर्गत लादण्यात आलेल्या होत्या. मग त्यानंतर आता पुन्हा लष्करी तरतुदी कोणकोणत्या होत्या? जर्मनीने निमलष्करी शिक्षणास बंदी घालावी, म्हणजे तुम्ही जे शिक्षण देत होता ते त्याच्यावर बंदी घालण्यात यावी पूर्णपणे. त्यानंतर जर्मन लष्कराची जी संख्या आहे ती लाखापर्यंत कमी करण्यात यावी, म्हणजे थोडक्यात निर्लष्करीकरण ज्याला म्हटलं जातं, लष्कराची संख्या कमी करणे. त्यानंतर जर्मनीचे जे नाविक सामर्थ्य आहे ते या तहाच्या लष्करी तरतुदी अंतर्गत ते सामर्थ्य कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर नौदल शिक्षणावर पूर्णपणे नियंत्रण लादण्यात आलेलं देखील आपणास दिसून येतं. जर्मनीचं जे हवाई दल होतं ते देखील नष्ट करण्यात आलेलं आहे. आता पुढचं जे आहे ते म्हणजे कायदेशीर तरतुदी. तर याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी अंतर्गत काय येईल, तर जर्मनीकडून सर्व गुन्हे घडले असे दोस्त राष्ट्रांना वाटत होते. पण पुढील काळामध्ये काय, त्यामुळे सर्व जर्मन नेत्यांना एक युद्धगार समजण्यात आलं, युद्ध गुन्हेगार समजण्यात आलं, की यांच्यामुळेच युद्ध घडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर्मनीला सर्वस्वी त्या युद्धासाठी जबाबदार धरण्यात आलेलं होतं. मग या तहामध्ये काय, शांतता प्रस्थापित करणारी एखादी संघटना देखील असावी असं कोणी सुचवलेलं होतं? अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते वुड्रो विल्सन यांनी. म्हणजे आपण ती 14 तत्वे बघितली ना, त्याच्या अंतर्गत 14वं जे तत्व होतं, मग ती एखादी संघटना कोणती, तर मग त्याच्यातून ती राष्ट्रसंघ नावाची जी संघटना आहे ती पुढील काळामध्ये स्थापित होते. हा झाला तुमचा व्हर्सायचा तह. त्याच्यातील ज्या वेगवेगळ्या अटी होत्या. आणखीन एक विशेष असा मुद्दा आहे, अगदी ब्रॉड क्वेश्चनसाठी हा प्रश्न पडला जातो, कधी कधी टाकला जातो युनिव्हर्सिटीकडून, की व्हर्सायच्या तहाचे टीकात्मक मूल्यमापन किंवा परीक्षण करा, असा देखील प्रश्न आहे. तो आपण जसं जसं सिलेबस पुढे पुढे जाईल तसा तसा तो आपण घेणार आहोत. आता पुढचा जो तह आहे सेंट जर्मेनचा तह. आता हा तह कुणावर लादण्यात आलेला होता? दोस्त राष्ट्रांनी हा तह ऑस्ट्रिया या राष्ट्रावर लादण्यात आलेला होता. ऑस्ट्रिया म्हणजे सर्वप्रथम ऑस्ट्रिया आणि हंगेरी एक होतं, पण युद्धानंतर ते डिवाइड झालेले आपणास दिसतात. तर त्यातील पहिला या अटींचा विचार करता पहिली अट काय होती, हंगेरीला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे. त्यानंतर बोहेमिया किंवा मोरेव्हिया आणि हंगेरी या राष्ट्राचा जो उत्तर भाग आहे यांचं एकत्रीकरण उदयास आलेल्या झेकोस्लाव्हिया या राष्ट्राला मान्यता देण्यात यावी, असं याच्यातील ती महत्वाची अट मानली जाते. त्यानंतर युगोस्लाव्हिया या राष्ट्राला देखील मान्यता द्यावी. गॅलेशिया प्रांत जो असेल तुमचा तर तो पोलंडला देण्यात यावा. आय थिंक तुम्हाला आता फार समजत नाहीये बरं का, तर तुम्ही एकदा पुन्हा हा व्हिडिओ जेव्हा युट्यूबला वगैरे अपलोड होईल तेव्हा तुम्ही परत व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. त्यानंतर पुढचा आहे लष्कर कपात करून जास्तीत जास्त 30,000 लष्कर ठेवावे, म्हणजे मॅक्झिमम जे लिमिट असेल, समजा 30,000च्या वरती सैन्य बाळगणे नाही, म्हणजे ही एक अटच घालून दिली. त्याच्यानंतर आरमारी जी बंदरं असतील ती दोस्त राष्ट्रांमध्ये वाटली जावी. पुढची जी अट आहे बुकोव्हिना, हा एक प्रांत आहे आणि हा प्रांत कोणाला द्यायचा या सेंट जर्मेनच्या तहानुसार, तर तो म्हणजे रोमानिया या राष्ट्राला द्यायचा. त्यानंतर आणखी दोन राष्ट्र आहेत, दोस्तिया आणि इर्जे गोवेविया. हा, इर्जे गोवेविया, तो ज आहे तो मध्ये आलाय फक्त मिस्टेक. इर्जे गोवेविया आणि दोस्तिया हे जे दोन प्रांत आहे ते सर्बियाला देण्यात यावे. म्हणजे बरेचसे ऑस्ट्रियन जे प्रदेश व रोमानिया जे असेल इटलीला देण्यात यावेत. म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अटी होत्या त्या याच्यातून प्रदेश, थोडक्यात हा प्रदेश त्याला द्यावा, तो त्याला द्यावा, म्हणजे एकंदरीत काय तर पुढील काळामध्ये या प्रदेशाच्या एकंदरीत तहाचा विचार केला तर प्रत्येक तहामध्ये काही गेलेले जे प्रांत असतील ते कुठेतरी त्या राष्ट्रांना परत मिळालेले दिसतात, तर काहींचे काढून घेण्यात आलेले आपणास दिसतात. तर पुढचा जो तह आहे तो म्हणजे न्यूलीचा तह, म्हणजे पॅरिस
परिषदेअंतर्गत जे वेगवेगळे तह घडून आले त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पराभूत राष्ट्रांवर जी तह लादण्यात आले त्याचा आढावा आपण घेतोय. आता न्यूलीचा तह हा कुणावर लादण्यात आलेला होता, तर या दोस्त राष्ट्रांनी तो बल्गेरियावर लादलेला होता. याच्यातील पहिली जी अट आहे, बल्गेरियाच्या ताब्यातील पश्चिम ग्रीसचा जो प्रदेश आहे तो ग्रीसला देण्यात यावा, म्हणजे थोडक्यात दिला गेला. नंतर देब्रुजाचा प्रदेश रुमानियाला परत करण्यात आला. त्यानंतर युद्धखंडणी म्हणून 45 कोटी डॉलर्स या दोस्त राष्ट्रांना द्यावेत असं देखील एक अट या न्यूलीच्या तहामध्ये टाकण्यात आलेली होती. लष्कर कपातीची अट देखील याच्यामध्ये घालण्यात आलेली होती. म्हणजे लष्कर कपात म्हणजे येते लक्षात, लष्कर कमी करायचं म्हणजे निर्लष्करीकरण थोडक्यात ज्याला म्हटलं जातं. आणि शेवट अगदी ट्रायनॉनचा नाही, याच्यानंतर देखील आहे, म्हणजे ट्रायनॉनचा तह कुणावर लादण्यात आला, तर तो दोस्त राष्ट्रांनी हा तह हंगेरीवर लादलेला होता. याच्यातील साधारण आपण बघितलं तर युद्धापूर्वी ऑस्ट्रिया, मी तुम्हाला सांगितलं ऑस्ट्रिया हंगेरी हे एकत्र होते पहिले तर, पण युद्धानंतर काय झालं, व्हर्सायच्या तहानेमध्ये ऑस्ट्रियाचं विभाजन झालेलं दिसतं आणि हंगेरी हे नवीन राष्ट्र निर्माण झालेलं आपणास दिसून येतं. मग या राष्ट्रांशी साधारणतः 4 जून 1920 रोजी एक स्वतंत्र तह करण्यात आला, तो म्हणजे ट्रायनॉनचा तह. आता त्याच्यामध्ये मंगियर्स व्यतिरिक्त इतर वंशीयांचे प्रांत हंगेरीतून काढून घेण्यात आले. मंगियर्स म्हणजे हा एक वंश होता, म्हणजे ते सोडून बाकी वंशाचे जे प्रांत असतील ते हंगेरीतून काढून घेण्यात आले. स्लाव वंशीयांचा प्रांत झेकोस्लावाकियाला, तर ट्रान्स स्लावनिया हा जो प्रांत होता तो रोमानियाला देण्यात आला होता. त्यानंतर पुढची जी अट आहे, या तहाने हंगेरीच्या लष्कराचा आकार ठरवून देण्यात आला. म्हणजे जे काही तुमचं क्षेत्रफळ असेल ते या तहानुसार निश्चित करण्यात आलेलं होतं. या तहाने साधारणतः मग हंगेरीकडे जेव्हा त्याचा तो आकार ठरवून देण्यात आला, स्पेसिफिक एवढं क्षेत्रफळ हे हंगेरीचं असेल बाबा त्या लष्कराचं, मग संपूर्ण हंगेरीकडे साधारणतः 35,000 चौरस मैल प्रदेश फायनली शिल्लक राहिलेला आपणास दिसतो. आणि शेवट आहे शिवर्सचा तह. आता हा तुर्कस्तान किंवा या टर्की राष्ट्रावर लादण्यात आलेला हा तह आहे. त्यामधील ज्या अटी आहेत, सिरिया फ्रान्सला, पॅलेस्टाईन आणि मेसोपोटेमिया कोणाला, तर इंग्लंडला आज्ञांकित प्रदेश म्हणून देण्यात आलेले होते. ख्रिश्चन वंशीय म्हणून आर्मेनिया या राष्ट्राची निर्मिती झालेली दिसते. त्यानंतर इजिप्त, मोरोक्को, त्यानंतर ट्रोपोली, सुदान आणि सायप्रस इथे तुर्कस्तानला आपले सार्वभौमत्व सोडावे लागले. त्यानंतर तुर्कस्तानचे लष्कर जे आहे 50,000पर्यंत कमी करण्यात आले, म्हणजे इथं देखील आपल्याला निर्लष्करीकरण दिसून येतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर युद्धखंडणी या शहरच्या तहा अंतर्गत तुर्कस्तानवर लादण्यात आलेली होती. आणि युद्धाची समाप्ती झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी या विजेत्या राष्ट्रांनी पुढील काळामध्ये काय तर मदत करायची, थोडक्यात काय असेल ती दिशा ठरवायची. मग नेमकं काय बाबा त्याच्यातून हे त्याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. मग याच्यातूनच ती पॅरिस शांतता जी परिषद आहे ती घडून आणलेली आपणास दिसून येते. मग याच्यामध्ये सर्वात महत्वाचा अध्यक्ष जे आहे अमेरिकेचे वुड्रो विल्सन यांनी जी 14 तत्वे मांडलेली होती, जी 14 कलमे मांडलेली होती, त्याला अतिशय महत्वाचं स्थान होतं. व्हर्सायचा तह होऊन युद्धासाठी म्हणजे जर्मनीला सर्वस्वी जबाबदार धरलं गेलं. मात्र हा करार विजेत्या राष्ट्रांच्या प्रभावाखाली झालेला होता. म्हणजे विजेत्या राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रावर लादलेले हे सर्व तह, पण त्यातले त्यात आपण जर व्हर्सायच्या तहाचा विचार केला तर या तहा अंतर्गत अनेक टीका झालेल्या होत्या की हा तह दोस्त राष्ट्रांनी मुद्दामहून जर्मनीवर एक सूड भावनेने लादलेला आहे असं देखील या दोस्त राष्ट्रांवर आरोप करण्यात आला. म्हणून याच्यानंतर जो मुद्दा आपण पुढील काही लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहे तो म्हणजे व्हर्सायच्या तहाचे टीकात्मक परीक्षण करा. मग ते टीकात्मक परीक्षण कुणी कुणी काय काय म्हटलंय त्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत. ठीक आहे, हे झाले. आज आपण काय बघितलं, पॅरिस शांतता परिषद आपण बघितलेली आहे. त्या अंतर्गत या पॅरिस शांतता परिषदेमध्ये जे वेगवेगळे तह झाले या सर्व तहांचा आपण अभ्यास केलेला
आहे, समजा याच्यावर फार विचारलं जात नाही. पण याच्यामध्ये बऱ्यापैकी काय विचारलं जातं, पॅरिस शांतता परिषद फार फार तर टिपा द्यामध्ये. मग त्या टिपा द्यामध्ये शॉर्टलिस्ट कसं करायचं 5 मार्क्ससाठी ते तुम्ही बघायचं. आणि वर्षाच्या तहावर बऱ्यापैकी ब्रॉड क्वेश्चनही पडत असतो. म्हणजे अगदी मी थोडंसं रिकॅप घेतो फक्त. फ्रान्समध्ये व्हर्सायच्या त्या राजवाड्यामध्ये भरलेली होती ती परिषद. पॅरिसपासून म्हणजे अगदी जवळच. म्हणून त्याला पॅरिस शांतता परिषद असं म्हटलं जातं. 32 देशातील जवळ-जवळ 70 प्रतिनिधी याच्यामध्ये सामील झालेले होते. त्यानंतर म्हणजे वुड्रो विल्सन किंवा लॉईड जॉर्ज, क्लेमेन्सो म्हणजे यासारखे जे नेते होते, याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पुढाकार यांनी घेतलेला होता. मग 28 जून 1919 ला वर्सायच्या तहावर फायनली जर्मन शिष्टमंडळ स्वाक्षरी केलेलं होतं. म्हणजे ही स्वाक्षरी करताना देखील ते काय म्हणतात, की ठीक आहे आम्ही याच्यावर स्वाक्षऱ्या करतो, पण आम्ही युद्धासाठी जबाबदार आहोत हे काही आम्हाला मान्य नाही. आम्ही सह्या तर करतोय, पण आम्ही युद्धासाठी सर्वस्वी जबाबदार आहे हे आम्हाला मान्य नाही. मग त्याच्या अंतर्गत पॅरिसमध्ये वेगवेगळे तह होतात. म्हणजे ऑस्ट्रियावर सेंट जर्मनचा तह, बल्गेरियावर न्यूलीचा तह, त्यानंतर हंगेरीवर ट्रायनॉनचा तह आणि सगळ्यात शेवटी तुर्कस्तानवर सिव्हर्सचा तह लादण्यात येतो. म्हणजे हे वेगवेगळे तह तेथे घडून आले म्हणून त्याला पॅरिसचे तह असं म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या तहाच्या वेगवेगळ्या अटी बघितल्या. व्हर्सायचा तह असेल, न्यूलीचा, ट्रायनॉनचा, सिव्हर्सचा तह, सेंट जर्मन यासारखे जे वेगवेगळे तह होते, यातील सगळ्या ज्या काही अटी होत्या, की ज्या पराभूत राष्ट्रांवर विजेते राष्ट्रांद्वारे लादण्यात आल्या, त्याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे. ठीक आहे. आज आपण येथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.